नमस्कार. सर्वप्रथम म्हणजे आमच्या सिंधुदुर्गमध्ये तुमचं स्वागत आहे. आमचा सिंधुदुर्ग म्हणजे आमची संपूर्ण इथली वसाहत जी आहे ही सर्व कोकण किनारपट्टीत राहणारी आहे. यावर्षी दिवाळीच्या औचित्य साधत आम्ही आमच्या राहत्या इथे सर्व परिवाराने, मग परिवार याच्याकरता म्हणतो कारण सर्वजण भले आडनावाने वेगवेगळे असले, जाती धर्माने वेगवेगळे असले तरीसुद्धा एकोपाने आपल्या जाणत्या राजाचं म्हणजेच महाराजांचं या ठिकाणी बघाल तुम्ही तर आम्ही एक मंदिर साकारलं आहे. खरं तर हे मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. नमस्कार, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस व्हिडिओजमध्ये. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मित्रांनो, ह्याच्या अगोदर जी आपली दिवाळी होलसेल मार्केटची सिरीज होती त्याला उत्तम प्रतिसाद दिला तुम्ही. ह्याच्याबद्दल खूप खूप तुमचं आभारी आहे. धन्यवाद तुमचं. आणि आत्ता आपण किल्ल्यांची सिरीज सुरू करणार आहे, कारण दिवाळीत भरपूर ठिकाणी किल्ल्यांची प्रतिकृती बनवली जाते. तर आज आपण आलेलो आहे मेघवाडीला, गणेश गल्लीच्या इथे. आणि पुढे या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बघणार आहोत आणि त्याची माहिती पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. तर चला त्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे, जसं मी बोललो, मेघवाडीला आलो आहे. आणि डंकन ग्रुप यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची खूप सुरेख सुंदर अशी प्रतिकृती साकारलेली आहे. तर आपण आता सुरुवात करूया व्हिडिओला. हा आहे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर. महाराजांच्या हर एक किल्ल्यात असं मंदिर असतं दक्षिणमुखी हनुमानचं. आणि बघा, सुंदर असा हा झाड, नारळाचं झाड तिथे किल्ल्यात दाखवलेलं आहे. महाराजांच्या पायाचं निशाण आहे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. आणि हा आहे हाताचा ठसा महाराजांचा. असं आहे का? बघूया नेक्स्ट टाइम.
सर्व विघ्न हरो आणि तुम्ही जे कार्य करत आहात त्यात तुम्ही खूप पुढे जाऊ. हे तुमचं आम्ही सगळी नमस्कार. सर्वप्रथम म्हणजे आमच्या सिंधुदुर्गमध्ये तुमचं स्वागत आहे. आमचा सिंधुदुर्ग म्हणजे आमची संपूर्ण इथली वसाहत जी आहे ही सर्व कोकण किनारपट्टीत राहणारी आहे. यावर्षी दिवाळीच्या औचित्य साधत आम्ही आमच्या राहत्या इथे सर्व परिवाराने, मग परिवार याच्याकरता म्हणतो कारण सर्वजण भले आडनावाने वेगवेगळे असले, जाती धर्माने वेगवेगळे असले, तरीसुद्धा एकोपाने आपल्या जाणत्या राजाचं म्हणजेच महाराजांचं या ठिकाणी बघाल तुम्ही तर आम्ही एक मंदिर साकारलं आहे. खरं तर हे मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आणि सिंधुदुर्ग आहे कोकणात, ज्या सिंधुदुर्गाला शिवलंका असेही म्हटलं जातं. शिवलंका म्हणजे सागरामध्ये उभारलेली एक लंका, दगडाची लंका, ज्याच्यामुळे समुद्रावरती अभिराज्य गाजवता येते. तो ह्या सिंधुदुर्ग आम्ही या ठिकाणी साकारला आहे. आणि हा साकारताना स्थानिक रहिवाशांतर्फे एक चांगली आम्हाला मदत मिळाली, तसेच लहान मुलांचा सगळ्यांचा प्रतिसाद होता. आणि मुळात ह्या किल्ला पाण्यातला असल्याकारणाने पाण्यातलं जे टेक्निक आहे हे या ठिकाणी आम्ही मुलांना अभ्यासपूर्वक समजण्याकरता आम्ही या ठिकाणी हा किल्ला साकारला आहे. बरोबर. कारण का माहिती आहे? कारण तुमच्या बाबांनी सांगितलं, काकांनी सांगितलं, दादाने सांगितलं, बरोबर. पण ते महाराज कोण होते, त्यांनी काय केलं हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. आता मी एक श्लोक सांगतो. काय आहे की छत्रपती म्हणे, पहिला मी श्लोक वाचतो, तुम्हाला डोक्यावरून जाईल. छत्रपती म्हणे फुकाचा उगी आवेश गोत्यात सर्वांचा, फुकाचा उगी आवेश गोत्यात सर्वांचा आणि आतताई निर्णयानं उभी ठाके आणीबाणी, ठेवून चित्त थारी भुलू द्या शत्रूच्या मनी, संयम धीर रहा अचल पाजा पराजयाचे पाणी. ठीक आहे. श्लोक गेला बाउन्सर? गेला नाही करा ना, पण ऐकला? ठीक आहे. आता मी एक एक लाईन सांगतो. ठीक आहे. तू रागवतोस कधी आई बाबांवर किंवा रागवतो तू रागवतेस? कधी? खरं सांग. रागवते तू रागवतोस आई वडिलांना? तू पण रागवतो बाबू? तू रागवतो. ठीक आहे. आता आपण रागवल्यावर काय करतो तुम्ही? चिडचिड करता, अशी बिस्तो आपटता का? काहीतरी करता? नाही. मग काय तू कसं चिडतोस? असं रडता. ठीक आहे. खूप मोठ्याने रडता. मग आता ना राग आल्यानंतर ना एक गोष्ट असते. काय असते माहितीये? संयम. आता तुम्हाला इंग्लिश पण सांगायला पाहिजे, पेशन्स. ठीक आहे. अरे पेशन्स ठेव रे जरा, असं म्हणतात ना मोठी लोक. अरे पेशन्स ठेव रे जरा, संयम ठेव. ठीक आहे. मग आता मी ते तुमच्या भाषेत सांगतो. ठीक आहे. फुकाचा उगी आवेश गोत्यात सर्वांचा आणि, म्हणजे समजा तुम्हाला राग आला. ठीक आहे. तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही अशी काहीतरी गोष्ट करता की ज्यामुळे तुम्ही नाही, तुमच्यासोबत तुमच्या आजूबाजूचे पण ट्रबलमध्ये येतात किंवा एखाद्या अडचणीत येतात. ठीक आहे. म्हणजे समजा तुला आलाय राग किंवा बाबू तुला आलाय राग आणि समजा तू रागामध्ये तू लक्ष नाही आलं, तू एखादं वाटी उचलली टाकली, मला राग आलाय, पण चुकून ती कोणाला लागली आणि त्याला रक्त आलं, तर राग तर तुला आला होता, बरोबर. तू रागात काहीतरी केलं पण रक्त त्याला आलं, म्हणजे अडचण झाली ना. आता त्याला डॉक्टरकडे न्यावं लागणार ना. तू तर रागात करून झालं, बरोबर. तुला राग आला होता म्हणून तू रागात काहीतरी केलं, किंवा तुम्ही रडता. ठीक आहे. आता तुम्ही इतकं रडता की म्हटलं की तुम्ही रागात समजा काही केलं तर अडचण निर्माण होते ना, गडबड होते, डॉक्टरकडे न्यावं लागतं. किंवा काहीतरी समजा तुम्ही रागामध्ये काहीतरी डोकं आपटलं, असं करतात ना काही लोक. तुम्ही नाही, तुम्ही शानी पोर आहे म्हणतो मी. तुम्ही नाही, तुम्ही कोणा शहाणी मुला. तुम्ही प्रॉब्लेम निर्माण होतो ना. मग अशा वेळी काय करायचं? ठेवून चित्त थारी. म्हणजे चित्त म्हणजे काय? स्वतःवर आपण मन आपलं. ओके. आपण विचार कसा करतो की मला स्कूलला जायचंय, ओके, मला खाऊ पाहिजे. हे कुठे तुम्ही विचार करता? इथे करता ना. पण इथे कसं करते? इथून तुम्ही काहीतरी तुम्हाला वाटतं ना, राईट. मग त्याच्यावर कंट्रोल पाहिजे तुम्हाला की नाही, मला राग येतोय पण ना मी रागवणार नाही, मी रडणार नाही.
मग मी रडलो नाही तर माझ्या आई पप्पांना पण त्रास होणार नाही, माझ्या आई वडिलांना त्रास होणार नाही, माझ्या बाजूवाल्यांना पण त्रास होणार नाही. आता तुम्ही रडता, मग मम्मी पप्पा काय करतात? याने हात वर केला, देतात ना रडते, 3 देतात. मग आता 3 नको असतील तर आपण काय करायचं? रडायचंच नाही. आपण काय करायचं? असं आईकडे जायचं आणि आईला गपचूप सांगत, आई मला ना राग आलाय. पण मी आता काय करतो माहिती आहे, किंवा मी काय करते माहिती आहे, मी गुपचूप जाऊन बसते आणि 1 2 3 4 असं कितीपर्यंत मोजणार? 100 पर्यंत. आता दादा 100 बोलल्या, मग 100 पर्यंत मोजायचं. किती? आणि तुम्हाला एक जादू सांगू, तुम्ही 100 जेव्हा मोजणार ना, तुम्हाला असं लक्ष देणं तुमचा रागच नाहीये, तुमचा राग पळून जातो, राग पळून जातो. मग मोठ्या माणसांना काय सांगायचंय, की मोठ्या माणसांना पण सांगायचं तुम्हाला राग आला नाही जाणार. अरे तुम्ही मावळे ना, घाबरता का? ओरडू नका. जे घरामध्ये मोठे मोठे ओरडतात ना, शांत व्हा, ओरडू नका. 1 ते 100 म्हणा. काय म्हणायचं? पप्पा रागवले आईवर चुकून, तर पप्पांना काय सांगायचं? काय सांगणार? आता काय सांगितलं मी? पप्पा 1 ते 100 बोला, रागवू नका प्लीज. प्लीज म्हणायचं. प्लीज प्लीज म्हटलं ना की समोरचा असं एकदम डाऊन होऊन जातो.